हाय. लग्नाआधी काय झालं आहे, की आम्ही जेव्हा कधी जेवायला बसायचो ना, तर आमचं जेवण झाल्यावरच आई जेवायची किंवा आमच्यासोबत बसायची. कधी-कधी आम्हाला खूप लेट होऊन गेला आहे, या कॉलेजमधून आल्यावर, रात्रीचं पण, कधी-कधी काहीतरी खाण्यात आलं मधात, मग लेट जेवत असेल आम्ही. पण आमचं जिथपर्यंत जेवण होत नाही, तोपर्यंत आई जेवायला बसायची नाही. आईला आम्ही नेहमी म्हणायचो, "आई, तू जेवण करून घे, आमच्यासाठी थांबत नको जाऊ." पण तेव्हा ती काही असं स्पेसिफिक उत्तर नाही द्यायची त्याच्यावर. पण ती म्हणायची की तुम्ही जेवण करा, मी करते नंतर. या कधी-कधी आमच्यासोबत बसून जायचं. पण आता लग्न झालं आहे माझं, त्यानंतर मी बघते आहे की जिथपर्यंत मिहीरचं जेवण होत नाही ना, तोपर्यंत मी सुद्धा जेवत नाही. म्हणजे एकदा मिहीरचं जेवण झालं की मग मलासुद्धा भूक लागते आणि मी जेवतो. मिहीरचा काही ड्रामा असेल की नाही की हेच पाहिजे नाही, तेच पाहिजे नाही, ते सुद्धा त्याचं पूर्ण करून देते. आणि एके टाईम असं होतं की आम्ही आईला म्हणायचंही की नाही ह्यांना मला लेकरं-बाळ झाले ना, तेव्हा मी कधी त्याच्या अशा इच्छा पूर्ण करणार नाही, जे तू आमची इच्छा पूर्ण करते. पण ते आई शेवट आई आहे. जी माझ्या आईनं केलं आहे, तेच मी करत आहे. मला वाटते त्या आधीच्या काळातला आई असो, या आताच्या काळातला आई असो, आपल्या मुलाला जे पाहिजे आणि जिथपर्यंत मुलाचं जेवण होत नाही, तोपर्यंत आपण जेवू.